मित्रांनो बघा, हा प्रश्न चंद्रपूर जिल्हा पोलीस 2024 मध्ये विचारलाय. बघा काय म्हणते, एक कार जाताना 30 किलोमीटर प्रति वेगाने जाते व परत येताना 20 किलोमीटर वेगानं येते, तर सरासरी वेग काढा. सरासरी वेगाचे दोन प्रकारे सोडवता येते. कसं, जाताना आधी म्हणते 30 किलोमीटरने गेला, किती अंतर गेला माहित नाही, किलोमीटर प्रति आवर. येताना तोच डिस्टन्स 20 किलोमीटर प्रति आवर ना आला, म्हणजे फक्त वेग बदलला, डिस्टन्स तर सेमच असेल. जेव्हा असा प्रश्न असेल की अंतर सेमच जाते आणि येते, तर तेव्हा काय करायचं, 2 गुणिले जातानाचा वेग गुणिले येतानाचा वेग भागिले दोघांची बेरीज, 30 आणि 20 50. तर मग घाला भाग, 0 0 कटला, 5 सक 30, 3 2 6, 6 2 12 2 24. तर 24 किलोमीटर प्रति तास, म्हणजे ऑप्शन नंबर 4. आणि जर तुम्हाला जर डिस्टन्स वेगवेगळा दिला, म्हणजे जाते वेळेसचा अंतर वेगळा, येते वेळेस असं जर म्हणलं की 30 किलोमीटर प्रति तास वेगाने 200 किलोमीटर जाते आणि 20 किलोमीटर प्रति वेगाने 100 किलोमीटर परत येते, तर सरासरी वेग काढा. म्हणजे अंतर जर बदलला तर हा फॉर्म्युला काम करणार नाही. मग काय करावं लागेल, तुम्हाला लसावी घ्यावं लागेल. तर 30 आणि 20 ची काय असेल लसावी, समजा 60. मी म्हणतो 60 किलोमीटर जाते आणि 60 किलोमीटर येते, म्हणजे वेगळा जरी असेल तुम्हाला डिस्टन्स तर हे काम करेल. मग काय करायचं की टाइम, तर डिस्टन्स भागिले स्पीड अधिक डिस्टन्स भागिले स्पीड, म्हणजे जातानाचा टाइम येतानाचा टाइम. मग आता 60 आणि 60 होते 120 भागिले 3 2 6, म्हणजे 2 तास जायला आणि 3 तास यायला, है ना. तर टोटल 5, म्हणजे 120 भागिले 5, याला सुद्धा भाग घातला तर 24 उत्तर येईल तुमचा. ऑप्शन नंबर 4. कसा वाटला प्रश्न? व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. जय हिंद.